ईवेबिलचा डेटा आहे तो G/1 घेतात ते जसं मी B2B आहे ना आता क्लिक केलं इकडे इम्पोर्ट ईवेबिल डेटा हा ऑप्शन येतो आणि ह्यातून मग तो डेटा तिथे दिसते हे ऑनलाईन अपलोड ईवेबिल बस याची इन्फॉर्मेशन आहे इम्पोर्ट आहे डाउनलोड आहे ही इन्फॉर्मेशन आहे ही काय होईल या इथे जसं आपण हे क्लिक करतो नंतर इकडे ॲड म्हणतो यात ती माहिती येते या प्रकारे इकडे ती माहिती इथे भरून येईल ईवेबिल डेटा इथे फिलअप होईल मग सेव्ह म्हटलं तर सेव्ह होईल तर आमच्या सॉफ्टवेअरमध्ये जे बिलिंग केलं आहे ते क्लिक केलं का जी इन्फॉर्मेशन असेल त्याच G/1ला तर फाईलमध्ये इम्पोर्ट जे केलं म्हणजे काय करतो आम्ही वन जे भरायचं असेल मॅन्युअली भरतच नाही मी काय मॅन्युअली भरत नसतो तर इकडे याला प्रिपेअर ऑफलाईन म्हटलं सगळं इकडे येणार असं एक एक घेत बसत नाही काहीच एव्हिल बनलंय काहीच नाही बनलंय काही मॅन्युअल टाका काही तिकडे इम्पोर्ट करा काही गरज नाही आमच्याकडे सगळं जे आहे ते एकदा एक्सपोर्ट केलं सगळं इम्पोर्ट आणि ज्याचं ईवेबिल आहे त्याला सगळं ऑटोमॅटिक येतं काहीच करायला लागत तर इनवॉइसिंग असेल ईवेबिलला एक एक इम्पोर्ट करायला लागतो पण जर इनवॉइसिंग असेल तर इनवॉइसिंगला दाखवतो तुम्हाला कसं आहे डायरेक्ट येतो इनवॉइसिंगला तिथे डायरेक्ट येतो 112 बनवले आणि इनवॉइसिंग केले आले तिकडे काय करायची काय ईवेबिलला इम्पोर्ट डेटा करायला लागतो इनवॉइसिंग ऑटोमॅटिक सगळं येतो काहीच भरायची गरज नाही इन्फॉर्मेशन सबमिटेड फॉर ईवेबिल कॅन बी यूज फॉर फायलिंग GXT डेटा त्यात ती घेता येते कळलं नाही एक फॅसिलिटी आहे फॅसिलिटी आहे पण त्याचा काही उपयोग नाही जे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये B2B इनवॉइसिंग करत असतील त्यांनी एका क्लिकमध्ये ती सगळी माहिती काय होते इनवॉइसिंगला असं नाही इनवॉइसिंग केलंय तर काहीच करायची गरज नाही डेटा तिकडे संपूर्ण येतो पण ईवेबिलला कसं आहे काय ईवेबिल बनलेत काय नाही बनलेत बनलेत नाही बनलेत मला फरक पडत नाही मी इकडून सगळा डेटा एक्सपोर्ट करतो तिकडे इम्पोर्ट केलं का सगळा इथले इनवॉइस तिकडे जातो द इन्फॉर्मेशन furnished in part A PWB01 shall be made available to the registered supplier on the common portal who may utilize the same for furnishing the details. आणि दुसरं काय provided that when the information has been furnished by an unregistered supplier or an unregistered recipient हे बनवलं ईवेबिल तर he shall be informed electronically if the mobile number आणि email available ही माहिती त्यांना कम्युनिकेट केली जाईल G/1 करताना त्यांना नाही आहे त्यांच्या मोबाईलला किंवा ईमेलला ती माहिती जाईल cancellation of ईवेबिल where an ईवेबिल has been generated under this rule but goods are either not transported or not transported as per the details furnished in the ईवेबिल the ईवेबिल may be cancelled electronically on the common portal within 24 hours कॅन्सल करता येईल अगोदर ती बदललं होतं मला स्पेसिफिक बदललं अगोदर तुम्ही कॅन्सल केलं नवीन परमिट ईवेबिल बनवलं पण ऑर्डर कॅन्सल झाली तर ईवेबिल कॅन्सल करेल
EV bill cannot be cancelled if it has been verified in transit. जेव्हा गुड्स चालले आणि चेकपोस्टला गाडी अडवली आणि जर का तिकडे काय एंट्री झाली व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स तर मग कॅन्सल नाही होत. Provided further that the unique number generated under Subrule 1 shall be valid for a period of 15 days for updation of Part B. Part B मध्ये अपडेट करण्याचा 15 दिवसापर्यंत तो नंबर व्हॅलिड राहील. Validity period of EV bill or consolidated EV bill. An EV bill or consolidated EV bill generated under this rule shall be valid for the period as mentioned in column 3 of the table below. आता यात काय दिलंय की अप टू 200 किलोमीटर एक डे जो आहे इन केस बिल बनवलं तर एक दिवस व्हॅलिड राहील. आता एक दिवस सुरू कधी करायचं? मी EV बिल आत्ता वाजले समजा 10 वाजता बनवलंय तर रात्री 12 पासून आज रात्री 12 पासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत एक दिवस असा काउंट होईल. जर 750 किलोमीटर माझं आहे 750 तर 4 दिवस काय राहील ते EV बिल व्हॅलिड राहील. पण 4 दिवस मोजायचे कधी? आज रात्री 12 वाजल्यापासून ते आणि पुढचे 4 दिवस रात्री 12 वाजता कसे काउंट करा. आता याच्यामध्ये in case other than over-dimensional cargo or multi-model shipment in which at least one leg involves transportation by ship. बघा काय दिलंय, मी जे सामान पाठवतोय गुड्स पाठवतोय ते कशा प्रकारे जाणार आहे, कुठल्या गाडीने जाणार आहे. जर मल्टी मॉडेल शिपमेंट आहे म्हणजे पहिले ट्रेननी जाईल आणि नंतर मग काय जाईल व्हेकलने जाईल किंवा पहिले त्यामध्ये शिपनी जाईल तिथनं उतरवलं तर मग टेम्पोने जाईल. टेम्पो कसा आहे, टेम्पो जर या प्रकारचा असेल जर ते जे रोड ट्रान्सपोर्ट आहे ते या गाडीने होणार आहे तर मग हे 20 किलोमीटर रेग्युलर वाहनाने होणार आहे. पण त्यातला एक प्रवास जो आहे तो शिपनी आहे तर मग 20 किलोमीटर पर डे असा विचार केला जाईल. एक दिवस 20 किलोमीटर चालेल. जे व्हेकल आहे ते व्हेकल रेग्युलर आहे 200 किलोमीटर वन डे किंवा त्याच्यामध्ये वन लेग मल्टी मॉडल शिपमेंट आहे आणि वन लेग हे ट्रान्सपोर्ट बाय शिप आहे. तर मग या केसमध्ये जातं फॉर एव्हरी 200 किलोमीटर एक दिवस. हे नॉर्मलसाठी आहे. पण जर का या प्रकारे असेल किंवा जर का इथे काय म्हटलंय अदर दॅन मग 200 किलोमीटर वन डे ॲडिशनल वन डे 200 किलोमीटर. पण नॉर्मल व्हेकल नसेल किंवा मग मल्टी मॉडेल शिपमेंट आहे आणि त्यात एक मॉडेल एक लेग काय शिप आहे म्हणजे जळमानाने होणार आहे वाहतूक तर मग 200 किलोमीटर एका दिवसाकरता ॲडिशनल फॉर एव्हरी 20 किलोमीटर पार्ट दे राहू. तिथे किलोमीटर टाकले हे बिलला तर त्याप्रमाणे कळतं की व्हॅलिडिटी 4 दिवस आहे 10 दिवस आहे 15 दिवस आहे. जे त्या डेटपर्यंत त्या टायमापर्यंत ते EV बिल काय राहील व्हॅलिड राहील. जर ती व्हॅलिडिटी पिरियड संपत असेल तर काय करायचं ते EV बिलचा पिरियड एक्सटेंड करता येतं. मग तो एक्सटेंड करण्याकरता त्या प्रकारची फंक्शनॅलिटी पोर्टलला आहे. ते एक्सटेंड कधी करता येईल तर 8 तासा जर ते संपण्या अगोदर द व्हॅलिडिटी ऑफ द EV बिल मे बी एक्सटेंडेड विदिन 8 आवर्स फ्रॉम इट्स एक्सपायर. जर रात्री 12ला संपणार आहे EV बिल तर 4 वाजता काय होईल 4 + 8 12 4 वाजता काय करता येईल ते एक्सटेंड करता येईल. म्हणजे मला माहिती आहे की रात्री 12पर्यंत आपण काय पोचत नाही आहोत. जर तुम्हाला हे फिक्स आहे तर तुम्ही 4 ते 12 मध्ये कधी पण ते काय करू शकता एक्सटेंड करू शकता. आता जसं गाडीचं आहे तसं जे गुड्स आहेत आता द कमिशनर मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन एक्सटेंड द व्हॅलिडिटी देअर ऑफ EV बिल
फॉर सर्टन कॅटेगरी ऑफ गुड्स, म्हणजे काही गुड त्या व्हॅलिडिटी वेगळ्या प्रकारची राहील अशा प्रकारे नोटिफाय केलं जाऊ शकतं. Provided further that where under circumstances of an exceptional nature, including transshipment, the goods cannot be transported within the validity period of EV bill, the transporter may extend the validity period after updating the details in Part B. ट्रान्सशिपमेंट म्हणजे कसं, एका गाडीचं सामान उतरवलं दुसऱ्या गाडीत टाकलं, त्यावेळेस पार्ट बी काय केला जाईल, अपडेट केला जाईल. व्हॅलिडिटी पिरियड 8 तासामध्ये एक्सटेंड करता येईल. रिलिव्हंट डेट shall mean the date on which the EVA bill has been generated, and the period of validity shall be counted from the time at which the EVA bill has been generated, and each day shall be counted as the period expiring at the midnight of the day immediately following the date of generation of EVA bill. या आधार तुम्हाला सांगितलं की रात्रीपासून पुढे 12 पासून पुढे एक दिवस काउंट केला जातो. फॉलोविंग म्हटलं तिकडे, इमिडिएटली फॉलोविंग द डेट ऑफ जनरेशन ऑफ EVA bill. एक दिवस तिथपासून मोजला जातो. ॲडिशनल 1 डे, जिकडे 1 डे संपलाय त्याच्या रात्री 12 पासून पुढचे रात्री दिवसाचे 12 ॲडिशनल 1 डे. मग त्याप्रमाणे ती गाडी कधी पोहोचली पाहिजे, व्हॅलिडिटी कधीवर राहील हे कळतं. आणि जे तिकडे दिलंय ओव्हर डायमेन्शनल कार्गोचे जर का मी गुगल केलं तर असे फोटो आले. तर कशाला म्हणायचं ओव्हर डायमेन्शनल कार्गो? shall mean a cargo carried as a single individual unit which exceeds the dimension limits prescribed in Rule 93 of the Central Motor Vehicle Rules 1989, made under the Motor Vehicle Act 1988. Acceptance or rejection of EVA bill. The details of the EVA bill generated under this rule shall be made available to the, जसं आपण GSTR 1 भरला का रिसिपियंटला 2A मिळतो, तशी ही इन्फॉर्मेशन कोणी कोणाला माल पाठवलाय दोघांच्या अकाउंटला कळतं की आपण काय केलंय, माल मागवलाय तो त्यांनी पाठवलाय, EVA बनवलंय. ओके. तर सप्लायर इफ रजिस्टर where the information in part A EV bill has been furnished by the recipient or the transporter, or recipient generate केलंय. If register where the information in part A has been furnished by the supplier or the transporter on the common portal, and the supplier or the recipient, as the case may be, shall communicate his acceptance or rejection of the consignment covered by EV bill. आणि जर मला कळलंय की कोणतरी मला गुड्स पाठवतोय आणि ते गुड्स मी मागवलेले नसतील तर मी ते रिजेक्ट केले पाहिजे. वेअर द पर्सन टू हुम द इन्फॉर्मेशन स्पेसिफाईड इन सब रूल 11, इकडे ती माहिती दिलेली आहे की विदिन 72 hours ऑफ द डिटेल being made available to him on the common portal or the time of delivery of goods, whichever is earlier, it shall be deemed that he has accepted the said detail. जर रिजेक्शन त्यांनी कम्युनिकेट नाही केलं 72 hours तर त्यांनी ॲक्सेप्ट केलंय म्हणजे त्यांनी गुड्स ते मागवलेत त्याचा अर्थ होतो. कारण पुढे स्क्रुटिनी त्या बेसिसवरती होणार ना, की माझ्या नावाने EVA बनलं आणि तो माल मी मागवलाच नाही आणि तो माल मी सेल केला नाही म्हणून बिल दिसलं, तुम्ही एवढा माल मागवलाय, एवढाच विकला, बाकीचा कुठे, मी मागवलाच नव्हता, मागवलेला नव्हता कसं काय, तुम्ही रिजेक्ट का नाही केला, जे नावाने EVA बनलं होतं तुम्ही रिजेक्ट का नाही केला. म्हणजे एकदा तुम्ही रिजेक्ट करायला चुकला, दोनदा चुकला, प्रत्येक वेळेस तुम्ही कोणतरी माल पाठवतोय खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आणि तुम्ही रिजेक्ट का नाही करत, ते तुम्हाला चौकशी करायची काय वाटत की हा का माझ्या नावाने EVA बनवतोय. मग बऱ्याच गोष्टीचा विचार करून हे कुठला माल कुठे जातोय आणि त्याचं प्रॉपर टॅक्स कलेक्शन होतं की नाही होते ह्याच्यावरती कंट्रोल करण्याकरता हे रूल बनवण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, एक रूल नाही 14 सब रूल आहेत. म्हणजे प्रॉपरली कशा प्रकारे माल कुठे कशा जातो, हे येणाऱ्या अडचणी हे सगळं विचारात घेऊन हे बनवलं. द EVA बिल जनरेटेड अंडर धिस रूल, हे आपण बघतोय रूल कोणाचे ते
central chain. 138 of the GST rules of any state or UT shall be valid in every state and UT. Notwithstanding anything contained in this rule, no EV bill is required to be generated where the goods being transported are specified in annexure. Annexure मध्ये हे goods आहेत. Liquefied petroleum gas for supply to household and non-domestic exempted category customers. Kerosene oil sold under PDS. Postal baggage transported by Department of Post. तर इथे वेगवेगळ्या जे डायमंड वगैरे खडे वगैरे असतात, नॅचरल और कल्चर्ड पिल्स अँड प्रिशियस और सेमी प्रिशियस स्टोन्स, प्रिशियस मेटल अँड मेटल्स क्लॅड विथ प्रिशियस मेटल चॅप्टर 71 आणि ज्वेलरी गोल्डस्मिथ विथ अँड सिल्वर स्मिथ वेअर्स अँड अदर आर्टिकल्स चॅप्टर 71 एक्सेप्टिंग इमिटेशन ज्वेलरी सोडून करन्सी use personal and household effects, coral, unworked and worked coral हे आयटम्स याचं EV बनवण्याची गरज नाही. आता गोल्ड आणि सिल्वरच्या विषयामध्ये असं आहे की त्याचं EV बनवलं आणि व्हेकल नंबर दिला तर चोरांना खबर लागेल की कुठल्या गाडीतून थोडं कॉस्टली वस्तू चालल्या, त्यामुळे EV बाकीचा उद्देश बाकी ठिकाणी EV का नाही याचा उद्देश वेगळा आहे, पण हा कमर्शियल आयटम आहे. गोल्ड आणखीन वेगवेगळे डायमंड वेगवेगळे खडे सिल्वर. आता गाडी कुठल्या पण गाडीतनं गोल्ड सिल्वर जातच ना, असं नाही ते मुवमेंट होत नाही. पार्ट ए मध्ये हे कळतं की कन्सायनर कोण आहे, कन्सायनी कोण आहे, कोण कोणाला माल देतो हे कळतं. मग ती इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला का असू नये? कुठल्या गाडी नंबर नका देऊ, पण कोण कोणाला सप्लाय करतं ही माहिती कळली पाहिजे ना. GST 1लाच कळते, पण ज्या वेळेस ते मुवमेंट होतं तेव्हा माहिती कळत नाही. जर मुवमेंट होण्यातना माहिती दिली तर त्याच माहितीप्रमाणे GST 1 भरला की नाही हे कळतं ना. म्हणजे मुवमेंट तुम्ही करताय कुठल्या दिवशी किती मालाची ही माहिती जर गव्हर्नमेंटने घेतली तर विदाउट बिल जाणारा माल जो आहे त्याच्यावरती थोडंफार आपल्याला कंट्रोल आणता येईल असं गव्हर्नमेंटला वाटलं. GST कॉलेजच्या मीटिंगमध्ये असं त्यांनी विचार मांडला आणि त्यातनं असं ठरलं की आपण बिल बनवायला सांगायचं. जे डील करतात गोल्ड सिल्वर प्रेशियस स्टोनमध्ये त्यांना सांगायचं बिल बनवायला आणि त्यासाठी मग रूल बनवण्यात आला. (138F) information to be furnished in case of intrastate movement of gold, precious stones, etc. and generation of EV bill thereof. आणि याच्यामध्ये असं ठरलं की वेअर कमिशनर ऑफ स्टेट और UT मे UT टॅक्स mandates furnishing of information regarding intrastate movement of goods specified against serial number 4 आणि 5 म्हणजे गोल्ड सिल्वर आणि जे वेगवेगळे खडे आहेत त्याच्याविषयी. कशा प्रकारे ते होईल? द कन्साइनमेंट व्हॅल्यू ऑफ सच गुड्स एक्सीड्स सच अमाउंट नॉट बिलो 2 लाख. 2 लाखावर त्याला सांगूया 2 लाख. ॲज मे बी नोटिफाईड बाय द कमिशनर ऑफ स्टेट UT टॅक्स इन कन्सल्टेशन विथ द jurisdictional principal चीफ कमिशनर और चीफ कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स और एनी कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स. म्हणजे सेंट्रलनी आणि स्टेटनी मिळून ठरवायचं कशा प्रकारे करायचं काम आणि रूल बनवायचा आणि जेणेकरून त्या सिल्वर गोल्ड आणि जे प्रेशियस स्टोन्स आहेत त्याच्या डीलरना EV बनवायला कशा प्रकारे सांगायचं हे सेंट्रल आणि स्टेट दोघं मिळून ठरवतील. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन रूल 138 ला काही सांगितलेलं असो, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन हू कॉजेस इंटरस्टेट मुवमेंट ऑफ सच गुड्स इन रिलेशन टू अ सप्लाय रिजन अदर दॅन सप्लाय, म्हणजे गोल्ड पाठवत आहेत त्यातनं दागिने घडवायला गोल्ड जॉब वर्क करायला काही असो, इनवर्ड सप्लाय फ्रॉम अनरजिस्टर्ड पर्सन shall before the commencement of such movement within the state or UT furnish information relating to such goods electronically as specified in part A. Okay,
provided that where goods to be transported are supplied through an e-commerce operator courier agency. Part A भरायचा. The information as specified in Part B shall not be required to be furnished. Part B नका भरू. Part B यांना Part B मुळे प्रॉब्लेम होऊ शकतो ना. Part B नका भरू. आता किती स्टेटला या प्रकारे रूल बनवण्यामध्ये गरज वाटते त्या स्टेट सेंटर बरोबर ठरवून हा रूल इम्प्लिमेंट करू शकते. समजलं ना? Where the goods are being transported by non-motorized conveyance. EV बिलची गरज आहे. EV बिल नाही बनवलं तर पेनल्टी लागायला पाहिजे की नको. आता EV बिल समजा नाही बनवलं आणि गाडी नाही पकडली, तुमच्याकडे माहिती आहे बा हे 2 लाखाचा माल गेला, याचं EV बिल दिसत नाहीये, काय करणार तुम्ही? आता ह्याच्याकरता कसं होतं, हा सेक्शन 122 आहे. त्या सेक्शन 122 मध्ये 21 ऑफेन्सेस आहेत. 21 ऑफेन्सेस जे काहीतरी इन्व्हॉइस बनवा हे काय एक ऑब्लिगेशन आहे. तसंच TDS TCS डिडक्ट करा आणि फर्निश करा हे ऑब्लिगेशन आहे, कोणाला तरी आहे. तसंच ITC डिस्ट्रीब्यूट प्रॉपर केला पाहिजे, IT वरती आहे. रिफंड, त्यानंतर अकाउंट रेकॉर्ड मेंटेन केले पाहिजे, नाही केले प्रॉपर मेंटेन, काय करणार? जर का मी एक 2 व्हीलर चालवतो, मी गाडीचा इन्शुरन्स नाही काढला, PUC नाही काढला, हेल्मेट नाही लावलं आणि मला विचारलं हेल्मेट का नाही घातलं, नाही घातलं, ठीक आहे, जा काय पेनल प्रोविजन नसेल तर कोण हेल्मेट लावणारच नाही ना. जसं इन्व्हॉइस बनवा, प्रॉपर ITC घ्या, प्रॉपर लायबिलिटी पे करा, अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करा, हे ऑब्लिगेशन दिले आहेत. जर का त्याचं पालन नाही केलं तर 122 मध्ये त्याविषयी पेनल्टी आहे. EV बिल नाही बनवलं, पकडला तर डिफेक्शन होईल ना, पण प्रत्येक वेळेस पकडू पण शकत नाही ना. EV बिल नाही बनवलं हे लक्षात आलं तर EV बिलसाठी ऑफेन्स रिलेटेड टू ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज, transport any taxable goods without the cover of document as may be specified in this behalf. रूल 55A आहे, 138 मध्ये दिले. हे डॉक्युमेंट हे बनवून हे जवळ ठेवा. नाही केलं तर काय होईल, त्याला पेनल्टी दिली जाऊ शकते. CGST मध्ये 10,000, AGST मध्ये 10,000. आता समजा या प्रकारे ऑडिट बऱ्याच विचारलं तुमच्याकडे असे इन्व्हॉइस आहेत, त्याचं EV बिल नाही, मला का फाईन लावलं आहे ना. मी सांगितलं की ते गुड्स आहेत, ते मी गुड्स हातगाडीने ट्रान्सफर केले होते, हातगाडीवर टाकून केलं होतं, नॉन मोटराइज कन्व्हेन्स पाठवलं होतं, पाठवू शकतो ना. तेवढा मुंबईवरून पुण्याला गुड गेले, ते किती हातगाडीने गेले लक्षात घ्या. तर जसं एका फायनान्स मेंटेनने सांगितलं की त्यांनी करोड रुपये कसे कमवले, त्यांनी सांगितलं गॅलरीमध्ये मी काहीतरी
विकवलं आणि ते विकून मी करोडो कमवले. त्या खासदाराने सांगितलं की मी वांगे विकून करोडो कमवले. मी ते मान्य करता की नाही? तसंच मी त्या पुण्यावरनं मुंबईवरून पुण्याला गुड हातगाडीवरती पाठवले. पाठवू शकत नाही का? हे पॉसिबल नाही का? ते लोक पंढरीची वारी करू शकतात, तर आमचे गुड हातगाडीने जाणार नाही का? म्हणजे हे ठरवलं तर शक्य आहे ना. त्यांनी सांगितलं की आम्ही गॅलरीमध्ये लाखो रुपयाचं सामान हे उगवलं, ते पॉसिबलच नाही ती गोष्ट. असे काही कोणती गोष्ट आहे ती मान्य करतात गव्हर्नमेंट, पण हे मान्य नाही करणार. हे मी करून दाखवतो, पण हे करून दाखवलं जाऊ शकतं ना. हे शक्य दाखवलं जाऊ शकतं की हातगाडीने गुड पाठवले, बैलगाडीने गुड पाठवले, हे होऊ शकतं. नॉन मोटराइज कन्व्हियन्सनी गुड्स गेले तर ईव्ही बिल म्हणून नाही बनवलं. वेअर द गुड्स आर बिंग ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द कस्टम पोर्ट. आता इथे कसं आहे, कस्टममधनं गुड्स गेले म्हणजे कोणाचे गुड्स चालले, कुठे चालले, ह्याची कस्टममध्ये एंट्री झाली. म्हणजे गव्हर्नमेंटकडे ती माहिती आहे. पण गव्हर्नमेंटच्या एका ऑथॉरिटीकडे माहिती आहे, दुसरी ऑथॉरिटी म्हणते की जीएसटी माहितीची गरज नाही, त्याचा यूज करू. नोटिफाईड एरियाज in respect of movement of goods within such areas as notified under clause B 138(14) of the state duty GST rules. तसं आणखीन शेड्यूल 3 मधले गुड्स आहेत किंवा नेपाळला गुड्स पाठवत आहेत, एक्झाम्प्टेड गुड्स आहेत, त्याच्यावर जीएसटी लागत नाही. अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, पेट्रोलियम प्रॉडक्ट, हे जे गुड्स आहेत त्याला ईव्ही नाही म्हणत. ही एवढी यादी आहे. गव्हर्नमेंटचे गुड्स आहेत, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे गुड्स आहेत, कार्गो कंटेनर, एम्प्टीड कार्गो कंटेनर्स आर बीइंग ट्रान्सपोर्टेड. Where the goods are being transported up to a distance of 20 kilometers from the place of the business of the consigner to weighbridge or वजन करायला चाललंय, वजन काढा ठिकाणी, or from the weighbridge back to the place of the business. डिलिव्हरी चलन फक्त बनवा, issued in accordance with 55 हे पाठवा. एम्प्टी सिलेंडर्स ही लिस्ट दिले, याच्या केसमध्ये ईव्ही बिलची गरज नाही. आता हा रूल 14 आहे ना, हा कोणाचा आहे? सेंट्रलचा आहे. तसा स्टेटच्या मध्ये आणखीन काय येईल? स्टेटच्या रूलमध्ये आणखीन काय येईल तेच इकडे दिले. इन रिस्पेक्ट ऑफ मुवमेंट ऑफ गुड विदिन सच एरियाज ॲज नोटिफाईड अंडर क्लॉज डी ऑफ रूल 138(14) ऑफ त्या स्टेटमध्ये आणखीन काही गुड्सला असेल, त्या स्टेटला वाटलं ह्या गुड्सला ईव्ही नाही बनवायचं, असेल. इथपर्यंत आपला 138 रूल होता. 138 ए, डॉक्युमेंट्स द पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हियन्स शॅल कॅरी इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, डिलिव्हरी चलन ॲज द केस मे बी, अँड कॉपी ऑफ द ईव्ही बिल इन फिजिकल फॉर्म और द ईव्ही बिल नंबर इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. आता हे जे डिव्हाइस आहे, हे डिव्हाइस काय अजून नोटिफाय केलेलं नाही. गाडी नंबरवरून तुम्हाला माहिती कळते ना, नंबर टाकला गाडीचा. आता कसं आहे, हे डिव्हाइस नोटिफाय होईल का जरुरी नाही. तर गाडीवरती नंबर टाकला तर त्या गाडीचा इन्शुरन्स आहे का, त्या गाडीचं PUC आहे का, हे ट्रॅफिक पोलिसला कळतं. त्याचप्रमाणे हे ईव्ही बिलला पण कळणार. गाडीचा नंबर टाका, त्या नंबरचं ईव्ही बिल कधी बनलंय, काय बनलंय, काय माल आहे कळलं. ते अगोदर डिव्हाइस कंपल्सरी करणार होते, नोटिफाय करणार होते, पण नाही केलं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस ते कॅरी करतात त्यांनी. प्रोव्हाइडेड दॅट नथिंग कंटेन इन क्लॉज B of this subrule shall apply in case of movement of goods by rail, air, tourism. रेलमध्ये याची गरज नाही. गुड्स इम्पोर्ट केले असल्यास काय होईल? कस्टमरना गुड्स घेतले, कस्टमरमध्ये काय बनलं? बिल ऑफ एंट्री. इन केस ऑफ इम्पोर्टेड गुड्स द पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हियन्स shall also carry a copy of bill of entry filed by the importer of such goods and shall indicate the number and date of the bill of entry in part A
पार्ट ए मध्ये येईल. इन केस इनवॉइस इज इश्यूड इन मॅनर स्पेसिफाईड अंडर रूल 48(4) मध्ये काय इनवॉइसिंग आहे. इनवॉइस द क्विक रेफरन्स कोड having an embedded invoice reference number IRN in it may be produced electronically or verification by the PO in lieu of physical copy of such invoice. इकडे दिलं की नाही की तुम्ही इनवॉइसिंग कराल तर तुम्हाला डुप्लिकेट ठेवायला लागत नाही. मग त्या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉपी चालेल. फिजिकल कॉपी तुम्ही आम्हाला सांगितलं काढायची गरज नाही. मग काढायची गरज नाही, मग इथे परत मागितलं, मग तिथे एक्सक्यूज देऊन तिथे मोबाईल उपयोग काय. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये पाहिजे, त्याच्यावरती IRN नंबर असेल त्याच्यावरून मग बघता येईल. Where the registered person upload the invoice under subrule 2, the information in part A of e-way bill shall be auto-populated by the common portal on the basis of the information furnished e-way bill, e-invoicing. इकडे येते ऑटोमॅटिकली e-way बिलची इन्फॉर्मेशन कम्युनिकेट होते इनवॉइसिंगला आणि इनवॉइसिंग मधनं मग कम्युनिकेट होते GSR मधला. The commissioner may by notification require a class of transporters to obtain a unique radio frequency identification device and get the said device embedded on the conveyance and map the e-way bill to radio frequency. नाही नोटिफाय केलं नाही अजून त्यांना गरज वाटत आहे. मला वाटत नाही गरज वाटेल, कारण नंबर सफिशियंट आहे. बस कोणाला खर्च करायला लावणं काय करून त्यापेक्षा काळजी नंबरनी काम होत आहे. Notwithstanding anything containing clause B of subrule 1, where circumstances to so warrant, the commissioner may by notification require the person in charge of the conveyance to carry the following document instead of e-way bill: tax invoice or bill of supply, bill of entry or delivery चलन. e-wayची कोणाला गरज नाही असं नोटिफाय करू शकतो. Verification. The commissioner or an empowered officer may authorize PO to intercept conveyance, गाडी थांबवणं आणि व्हेरीफाय e-way bill करणं. The commissioner or an officer empowered by him in this behalf may authorize the PO to intercept any conveyance to verify the e-way bill in physical or electronic form for all interstate and intrastate movement of goods. तर हे डिव्हाइस नाहीच आहे, रीडर नाहीच आहे. The commissioner shall get radio frequency identification device readers installed at places where the verification of movement of goods is required to be carried out, and verification of movement of vehicles shall be done through such device readers where the e-way bill has been mapped with the said device. Physical verification of conveyance. The physical verification of the conveyance shall be carried out by the proper officer as authorized by the commissioner or an officer empowered by him in this bill. On receipt of specific information on evasion of tax, physical verification of a specific conveyance can also be carried out by any other officer after obtaining necessary approval of the commissioner or an officer authorized by him in this behalf. व्हेरिफिकेशन करण्याचा उद्देशच काय, इन्स्पेक्शन करण्याचा उद्देशच काय, की टॅक्स चोरी पकडणं. माहिती मिळाली अशी. The physical verification of a specific conveyance can also be carried out by the other officer. दुसऱ्या ऑफिसरला पाठवलं ती गाडी तू चेक कर, व्हेरिफिकेशन कर. नेसेसरी अप्रुव्हल असेल कमिशनरचं or an officer authorized by him in this behalf. Inspection of verification of goods. A summary report of every inspection of goods in transit shall be recorded online. तुम्ही हेच म्हणता ना, एवढं केलं तर मग रिपोर्ट टाका. जर त्याचं ॲक्च्युली इन्स्पेक्शन केलं तर मग रिपोर्ट टाका. 24 आवर्समध्ये इन्स्पेक्शन अँड फायनल रिपोर्ट हा 3 दिवसामध्ये, हे 3 दिवस आणखीन 3 दिवसामध्ये एक्सटेंड होऊ शकतात. 6 दिवसामध्ये मॅक्झिमम तो रिपोर्ट द्यायचा. फायनल रिपोर्ट, समरी रिपोर्ट पहिलं द्यायचा आणि फायनल रिपोर्ट जो आहे
तो जाईल 3 दिवसांमध्ये. फायनल रिपोर्ट shall be recorded within 3 days of such inspection. हे 24 आवर्स जे आहेत ही कशी काउंट होतील? द पिरियड ऑफ 24 आवर्स or as the case may be 3 days shall be counted from the midnight of the date on which the vehicle was intercepted. Where the physical verification of goods being transported on conveyance has been done during transit at one place within the state or UT or in any other state or UT, no further physical verification of the said conveyance shall be carried out. हे व्हेरिफिकेशन झालं मग परत नाही होणार, परत होऊ शकत नाही असं नाही, unless a specific information relating to evasion of tax is made available subsequently. इन्स्पेक्शन झालं आणि नंतर अशी काही माहिती मिळाली की त्या गाडीमध्ये असा काहीतरी माल चाललाय जो विदाउट बिल चाललाय किंवा जेवढा दाखवला जास्त चाललाय, तर निराळे फोन तुम्हाला येतात किंवा असे आले किंवा त्या गाडी तुम्ही सोडली, ती गाडीमध्ये जास्त माल आहे, चेक करा. काय करणार तुम्ही? त्यांनी ईव्ही बनवलंय, तुम्हाला दाखवलं, तुम्ही तिकडे ती गाडी पास केलेली आहे, पण त्या गाडीत त्यांनी ईव्ही बनवलंय त्याच्यापेक्षा जास्त माल भरलेला आहे. Unless the specific information relating to evasion of tax is made available subsequent. मिळेल तर मग चेक होणार, अदरवाईज एकदा इन्स्पेक्शन केलं परत करायचं नाही. आता बघा हे कशा करताय? वेअर अ व्हेकल हॅज बीन इंटरसेप्टेड, गाडी थांबवली अँड डिटेन, ताब्यात घेतली फॉर अ पिरियड एक्सिडिंग 30 minutes, द ट्रान्सपोर्टर मे अपलोड द सेड इन्फॉर्मेशन. ट्रान्सपोर्टर रिपोर्ट करू शकतो की माझी गाडी थांबवली, डिटेन केली फॉर द पर्पज ऑफ दिस चॅप्टर द एक्सपोर्ट. त्याच्यामध्ये काय होईल ही प्रकारची कंप्लेंट आहे की मला माहिती आहे माझ्या गाडीमध्ये ही ईव्ही बनवले, त्यात जी माहिती आहे तोच माल आहे, हे मला सोडत नाही, अर्धा झाला, तर मी ही कंप्लेंट करेन. माझा रिपोर्ट द्यायला लागेल का झाला असं वारंवार जर गाडी एखादी थांबवली असेल आणि त्याला काय ब्लॅकमेल केला जात असेल तर सगळं बरोबर आहे, गाडीत माल तो जो ईव्हीला दिला आहे तोच गाडीत आहे, तर त्याला हे प्रोटेक्ट करण्याकरता हे दिलं की टाका तुम्ही EWB रिपोर्ट. मग त्याचा रिपोर्ट त्याला टाकायला लागेल, गाडी थांबवली होती, तुमचा रिपोर्ट द्या. For the purpose of this chapter, the expression transported by railway, transportation of goods by railway, transport of goods by rail, and movement of goods by rail does not include cases where leasing and parcel space by railway takes place. गाडी तिथे सामान ठेवलं जातं, तिथे रेल्वेद्वारे पार्सल जागा भाडेतत्वावर दिली जाते. डज नॉट इन्क्लूड केसेस, या केस त्यात इन्क्लूड होणार नाही मुवमेंटच्या केसमध्ये. Notwithstanding anything contained in subrule 1 of rule 138. आता ईव्ही बिल बनवता येणार नाही याकरता रिस्ट्रिक्शन करण्याकरता हा रूल आणला. ईव्ही बिल नाही बनवायचं, तुम्ही ईव्ही बिल नाही बनवायचं. नॉन फर्निशिंग ऑफ CMP 08 स्टेटमेंट फॉर कॉन्सिक्युटिव्ह 2 quarter. कंपोजिशन डीलरने पेमेंट नाही केलं 2 quarterचं तर त्याचं ईव्ही बिल ब्लॉक होतं. नॉन फर्निशिंग ऑफ GST 3B रिटर्न्स फॉर कॉन्सिक्युटिव्ह 2 months, 3B नाही भरला तर इकडे सस्पेंड करतो ना, तसं तिकडे ईव्ही बिल ब्लॉक होईल. तुम्ही इकडे काय करता, सस्पेंड करता, हा इथे पेमेंट नाही करत आहे आणि तिकडे माल पाठवतोय, हे माल पाठवतोय, धंदा करतोय आणि GST भरत नाही, पण ते ईव्ही बिल बंद करा. ईव्ही बिल बंद केलं तर मग इन्स्पेक्शनला त्यांना फाईन लागेल, ते भरल्याशिवाय त्याचा माल ताब्यात घेता येईल अशा लोकांचा. त्या केसेस झाल्या की GST भरत नव्हते, रिटर्न फाईल करत नव्हते आणि ईव्ही बिलवरती काही कंट्रोल नसल्यामुळे ईव्ही बिलनी माल पाठवतो, ईव्ही बिल माल दाखवायचे मी माल पाठवतोय, बिझनेस करत होते पण GST भरत नव्हते. अशा लोकांना थांबवण्याकरता मग हा रूल आणला की जर का त्यांनी रिटर्न नाही भरले
non-furnishing of GHR 1 statement for any 2 months, quarter. Being a person other than a person specified in clause A has not furnished the statement of outward supplies GHR 1 for any 2 months or quarters as the case may be. आणि रजिस्ट्रेशन सस्पेंड झालेलं आहे कुठल्याही कारणास्तव त्यांचं ABB पण रिस्ट्रिक्ट केलं जाईल, ABB पण ब्लॉक केलं जाईल. ABB ब्लॉक केलं तर तो ॲप्लिकेशन देऊ शकतो की माझा ABB ब्लॉक केलं आहे, मला ॲप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ द फॅसिलिटी फॉर जनरेशन ऑफ EBB बिल GST EWB 5 याचं त्या ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाऊ शकतं किंवा अप्रूव्ह केलं जाऊ शकतं, दोन्ही होईल ना. मग ते अप्रुव्हल किंवा रिजेक्शन EWB 06 मध्ये होईल. Provided that the commissioner may on the receipt of an application from registered person inform GST EWB 05 on sufficient cause being shown and for reason to be recorded in writing by order allow furnishing of the said information in part A subject to such condition and restriction as may be specified by them. No order rejecting the request of such person to furnish the information in part A of GSTWB under the first proviso shall be passed without affording the said person a reasonable opportunity of being heard. The permission granted or rejected by the Commissioner of State UT tax shall be deemed to be granted or as the case may be rejected by the Commissioner of CGT. CGT reject केला, AGT reject होईल. ओके, आता कसं मला प्रश्न विचारते की EBB बिलला काय लिमिट आहे का, किती किलोमीटरला EBB बनवलं पाहिजे, किती अमाऊंटला बनवलं पाहिजे, तर मला बरेच लोक विचारते. तर मी घेईन हा टॉपिक तेव्हा हे क्लिअर होऊन जाईल. तुम्ही सामान घेऊन जा, मुवमेंट करा, किलोमीटरचं रेस्ट्रिक्शन नाही, EBB बनवावंच लागेल. पण अमाऊंटला दिले, किती अमाऊंटचं गुड्स आहे, प्रत्येक स्टेटला फ्रीडम दिले की इंटर स्टेटला 50,000 आहे, पण इंटर स्टेटला किती असेल, काही स्टेट आपले नियम बनवू शकतात. आणि हा रूल 138 आहे, पण ह्याचा सेक्शन जो आहे तो 68 मधनं हा रूल आलेला आहे. त्याच्यामध्ये 69 जो आहे तुम्हाला जसं हा सेक्शन घेतला तर ऑफेन्स आणि पेनल्टीज घेतला, या ऑफेन्स आणि पेनल्टीज मध्ये जे ऑब्लिगेशन दिले ते नाही फॉलो केले तर त्या संदर्भामध्ये जे आहे ते सगळं सेक्शन 122 ते 138 त्या ऑफेन्स आणि पेनल्टीजचे आणि रिटर्न फाईल केलं आहे तर मग लायबिलिटी प्रॉपर डिस्क्लोज नाही केली, ITC प्रॉपर क्लेम नाही केला, जो अधिकार नाही आहे तो ITC क्लेम केला, जो अधिकार नाही आहे तो रिफंड क्लेम केला, याविषयी जी काय कारवाई आहे ती सेक्शन 73-74 मध्ये. पण ऑब्लिगेशन फॉलो नाही केले तर त्याची पेनल्टी किंवा फाईन जी आहे ही सेक्शन 122 मध्ये. 122 मध्ये 21 त्यांनी या प्रकारचे ऑब्लिगेशन फॉलो नाही केले तर काय कशाबद्दल कसं काय असेल हे दिले, आणि 125 मध्ये जनरल पेनल्टी जिकडे जसं GST नंबर काढला आहे तर तो तुमच्या नेम बरोबर लिहिला पाहिजे, सर्टिफिकेट असं प्रॉमिनंट प्लेसवरती सर्टिफिकेट लावलं पाहिजे GST नंबर GSTचं, ते लावलं नसेल तर अशा प्रकारचं ते लिस्टिंगमध्ये नाही आहे, मग त्याला सेक्शन 125 मध्ये जनरल पेनल्टी आहे, जनरल पेनल्टी लावली जाऊ शकते. जनरल डिसिप्लिन टू पेनल्टी हे येईल. हे तुम्ही थोडंसं एकदा वरच्यावरती त्यावरती जर मारा, नेक्स्ट क्लासला मी घेईन तेव्हा हे मला सोपं जाईल. ह्या सेक्शन 132 जो आहे या सेक्शन 132 मध्ये सेक्शन 132 मध्ये
अशा प्रकारची तरतूद आहे की जिकडे जेलमध्ये टाकला जाऊ शकतं, कैदेमध्ये, त्याविषयीची प्रोव्हिजन दिलेली आहे. इम्प्रिझनमेंट 5 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष आणि फाईन मिनिमम 6 महिने इम्प्रिझनमेंट होऊ शकतं, अशा प्रकारचे प्रोव्हिजन आहे. आणि त्याच्या अगोदर अरेस्ट होऊ शकतं. अरेस्टची प्रोव्हिजन ही सेक्शन 69 आहे. मग अरेस्ट करून म्हणजे तेवढा त्यांनी 1 करोड, 2 करोड, 5 करोड जर का मोठ्या प्रकारचा त्यांनी जर का अशा प्रकारचा फ्रॉड केला असेल, तर मग त्याला काय केलं जाईल, अरेस्ट करता येईल. अरेस्ट करून मग त्याला, मग त्यामध्ये कसं असतं की हा जो गुन्हा आहे, हा इकडे जेल होते त्याला म्हणतात हां, तो क्रिमिनल झाला. फक्त फाईन म्हणजे सिव्हिल आहे. त्याच्यामध्ये कॉग्नेबल ऑफेन्स मीन्स सिरियस कॅटेगरी ऑफ ऑफेन्सेस इन रिस्पेक्ट ऑफ विच अ पोलीस ऑफिसर हॅज द ऑथॉरिटी टू मेक अन अरेस्ट विदाउट अ वॉरंट अँड स्टार्ट इन्व्हेस्टिगेशन विथ और विदाउट ऑथॉरिटी ऑफ कोर्ट. आणि नॉन बेलेबलचा अर्थ काय होतो? नॉन बेलेबल ऑफेन्स मीन्स अन ऑफेन्स इन विच अक्यूज पर्सन shall not be automatically entitled to be released on bail. However, court may release them on suitable bail. अरेस्ट करता येईल विदाउट परमिशन ऑफ कोर्ट आणि मग त्याला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याला कोर्ट काय देईल? बेल देईल. नॉन पॉसिबल ऑफेन्स मीन्स relatively less serious offense in respect of which police officer does not have the authority to make an arrest without a warrant. जर कॉग्निजेबल ऑफेन्स आहे हा नॉन बेलेबल असतो. जो कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणून जर का ट्रीटमेंट दिली की जीएसटी मध्ये कुठला ऑफेन्स आहे जो कॉग्निजेबल आहे त्याची अरेस्ट होऊ शकेल सेक्शन 59 प्रमाणे. मग ते दिलंय 122 मध्ये, 132 मध्ये, 132 मध्ये दिलंय की किती अमाऊंट, कुठल्या प्रकारचा असा ऑफेन्स आहे की जो कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. अरेस्टमध्ये हेच दिले की अरेस्ट करता येईल जो ऑफेन्स 132 मध्ये दिलेला आहे कॉग्निजेबल, आणि मग कॉग्निजेबल आहे नॉन बेलेबल आहे. त्यामुळे 132 मी घेईन तेव्हा त्या 132 बरोबर 69 घेणं जास्त इझिली समजण्याकरता उपयुक्त ठरेल. म्हणून मी इथे फक्त रेफरन्स दिला की पेज नंबर, तो टॉपिक 14वा केला मी. पहिले तुम्हाला दिला त्यात 13वा होता, 13वा मी वेगळा केला था, 14वा केला त्याला. त्या पेज नंबर 122 वरती मला ते मिळेल की कधी त्याला कशा प्रकारे कैदेत टाकता येईल आणि त्याच्यावरती त्याला अरेस्ट करता येईल. अरेस्ट आणि कैद आणि प्लस फाईन हे होईल. मग तो क्रिमिनल ऑफेन्स जातो. आता सेक्शन 70 ते 75 मध्ये फाईन लागते, प्लस जर तेवढ्या मोठ्या अमाऊंटचा गुन्हा केला असेल तर तेवढ्या मोठ्या अमाऊंटच्या गुन्ह्यासाठी काय होतं, त्याला जेल होऊ शकतं. मग जेल आणि एक सिव्हिल प्रोसिडिंग्स आहे त्यामध्ये काहीतरी आर्थिक दंड होतो, प्लस जेलमध्ये टाकला जातो, क्रिमिनल प्रोसिडिंग. हे दोन्ही एकत्रपणे चालवले जाऊ शकतात असा अधिकार, अशी पॉवर या सेक्शन 131 मधला जाते. ही दोन्ही तुम्ही करा, तर फाईन पण लावा आणि त्याला तुम्ही क्रिमिनल प्रोसिडिंग पण करा. दोन्ही प्रोसिडिंग्स एका वेळेस लावल्या जाऊ शकतात. मला जर 70 ते 74 मध्ये डिमांड आलेलं असेल तर ते डिमांड पाठवलं जाईल, त्याची रिकव्हरी होईल. प्लस जर क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये 132 मध्ये जर काय काय कारवाई आहे ती पण होईल. तुमच्याकडे जो सेक्शन 73-74 आहे, हा काय सांगतो की तुम्ही डिमांड काढलं, इंटरेस्ट काढला, पेनल्टी काढली, त्यांनी ॲक्सेप्ट केली आणि भरली, तर द एक्सप्रेशन ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ सेड नोटीस शॅल नॉट इन्क्लूड प्रोसिडिंग 132 सोडून बाकी सगळ्या कारवाया संपल्या. 73 किंवा 74 मध्ये जे काय त्याला
रुपीज पाठवले, त्यांनी ॲक्सेप्ट करून ती अमाऊंट जर पे केली, पण त्याचा डिफॉल्ट 132 मध्ये जर येत असेल तर 132 ही कारवाई चालू राहील, ती प्रकरणी संपणार नाही. आता मी पुढे जे घेणार आहे पुढच्या क्लासला, ते तुम्हाला थोडंसं सांगून ठेवलं की बाबा हे पुढे काय होणार आहे. 73-74 मध्ये जी कारवाई होते ती कारवाई जर 132 मध्ये येत पण लागू 132 प्रमाणे पण असेल तर 73-74 कारवाई वेगळी होईल आणि 132 ची वेगळी होईल. आणि 132 मध्ये जी काय जो काय ऑफेन्स आहे तो गुन्हा आहे तो गंभीर गुन्हा आहे आणि तो क्रिमिनल ऑफेन्स आहे आणि तो नॉन बेलेबल आणि त्याला अरेस्ट करण्याची प्रोव्हिजन ही सेक्शन 59 मध्ये. हे तुमच्या रोजच्या कामातलं नाही, हे तुम्हाला माहिती आता असायला पाहिजे होतं, जरुरी नव्हतं. तुम्ही वाचाल तेव्हाच तुम्हाला काय झालं. आता माझं कालच्या बॅचला इथपर्यंत झालेलं आहे. हे पण त्यांना मी सांगितलं नाही कारण की वेळ संपला. तुमच्या थोड्या वेळामध्ये सांगितलं मी. तर हे झाल्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तर मी हे पुढे हे 70-71 सांगेन काय नाही याच्यामध्ये आणि मग पुढे तुम्हाला रिकव्हरी घ्यायची आहे आणि हे तुम्हाला वाचून पण कळणार की याच्यामध्ये काय नाही असं. ॲक्सेस टू बिझनेस प्रिमायसेसला ॲक्सेस करण्याचा अधिकार जो आहे तो या सेक्शनमुळे मिळतो. तर त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला बोलवण्याची पॉवर आहे की त्याला बोलवा, त्याकडनं माहिती घ्या, चौकशी करायची करायची. पॉवर टू समन पर्सन. आणि 72 मध्ये ऑफिसर टू असिस्ट प्रॉपर ऑफिस. कारवाई करतात कुठल्या दुसऱ्या डिपार्टमेंटचे ऑफिसर पाहिजे, पोलीस आहे, कस्टम आहे, रेल्वे आहे, त्यांना प्रॉपर ऑर्डर काढल्याशिवाय ते येणार नाही, असं बोलून येणार नाही. त्यांना तशी ऑर्डर देण्याची ऑथॉरिटी इथनं मिळते. तुला लक्षात आलं ना कसं काय. थांबूया.